नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड। तर एपिसोडच्या सुरुवातीला इथे अंताक्षरी रंगत आलेली आहे आणि आलंय। तर वरून इकडे छाया गाणं म्हणते, या गोदांड्यावरे नवरा कुणाचा येतो, हे गाणं ती म्हणते आणि मग सगळे इथे उठून डान्स करायला लागतात त्या गाण्यावर आणि डान्स करत असतात, सगळे एकत्र मजा मस्ती करत असतात। छान भेंडा अंताक्षरी चालू आहे इकडे आणि तेवढ्या तिकडे सुमन म्हणजेच तेजसची आई इकडे आत येत असतात ते समईत तेल घालायला। तर मानसी म्हणते की मी समईत तेल घालून येते, तुम्ही बसा म्हणून। आणि इकडे मानसी देवाजवळ आली आहे, समईत तेल घालते आणि वाद पुढे करते आणि तेवढ्यात नाही इथे तिला तेजस तिच्या जवळ आल्याचा भास होतोय आणि तो म्हणतोय सगळी बाहेर खूप छान मजा करतायत, मस्ती करतायत, गाणी म्हणतायत, सगळे एकत्र आहेत, तुम्हाला कसं वाटतंय? तर ती म्हणते की ह्या घरातली माणसं जी काही आहेत ती प्रेमळ आहेत, सगळे आनंदात आहेत, छान वाटतंय आता। आणि असं वाटतं ह्या घराकडे बघून की माझं आणि यांचं काहीचं जुनं नातं आहे आणि प्रत्येकाला ती आपलीशी वाटतात असं म्हणते। आणि तेवढ्या तिकडे तेजस म्हणतो प्रत्येकाला ती आपलीशी वाटतातच, पण तुम्हाला या माणसांना आपलंसं करून घ्यायला आवडेल का? म्हणजे तो इनडायरेक्टली ते प्रपोजच करतोय आणि तो मानसिक क्षणभरासाठी त्याच्याकडे बघते आणि तो मग नंतर हळूच तिच्या चेहऱ्यावर जी काही बट आलेली आहे ती बट इथे मागे करतो आणि 2 मिनिटं ह्या सगळ्या स्वप्नरंजनातच तेजसने ते प्रपोज केले असं आपण म्हणूया, पण हे केवळ निव्वळ स्वप्न आहे, मानसीच तसा विचार करते। आता बघूया हे जे मानसीनं बघितलेलं स्वप्न आहे ते खऱ्या सत्यात उतरेल का? नेमकं काय होईल? कधी यांची जोडी मार्गाला लागेल ते बघत राहण्यासाठी आपल्याला सिरियल बघावी लागेल आणि तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल। तर इकडे मानसी समईत तेल घालून येते, तोपर्यंत बाहेरून बघते तर काय फक्त निधी तिच्या टीममध्ये उरलेली आणि बाकी सगळ्यांवर भेंड्या चढल्यात आणि बाकी सगळे इकडे आभाच्या आणि तेजसच्या टीममध्ये गेलेत। आणि मानसी ते चिडून म्हणते, मी 2 मिनिटासाठी आत काय गेले तेल घालायला, तुम्ही सगळे मेंबर तिकडे कसे काय गेलात, ही चिटिंग आहे वगैरे असं म्हणते। आणि वरून आता इकडे गाणं चालू म्हणायचं असतं तर गाणं येत नाहीये आणि आता बघूया। आता तिथे ती म्हणते की तुम्हाला गाणं येत असेल तर तुम्ही म्हणा, तर तेजस इथे वरचं गाणं म्हणतो, त्यामुळे निधी सुद्धा इथे उठून जाते आणि त्यांच्या टीममध्ये जाते। तो त्यांच्या टीमचा रूल असतो की भेंडी चढली की एक पार्टनर त्या टीममध्ये ऍड होणार आणि शेवटी जो कोणी येईल तो हरेल। आणि आता असं करत इथे मानसीवर आलंय आणि आता टिक टिक 1 टिक टिक 2 असं चालू आहे आणि तेवढ्या तिकडे मानसी गाणं म्हणते, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदरात, असं सगळं इथे परत भेंडीचा गाण्याचा कार्यक्रम चालू आहे। आता तेजसवर आणि आभावर म्हणजे त्या टीमवर आलंय, तर आता गाणं कुठलं म्हणायचं सगळे आठवत असतात आणि तेवढ्या तिकडे आभा गाणं सुरू करते, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। आता परत इथे मानसीवर आलंय आणि आता भेंडी चढणार, एवढ्या तिकडे गायत्रीने एंट्री घेतली आणि या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो। आता गायत्रीला बघून सगळ्यांना शॉक बसलाय, पण तरी सुद्धा गायत्री ते गाणं म्हणत येते, या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या, असं म्हटल्यानंतर विनोद आणि छाया टीम बदलून परत इकडे गायत्रीच्या टीममध्ये जातात आणि तेवढ्या तिथे लाईट पण आलेत आणि मानसीला लगेच इथे गायत्री म्हणते की तुला मी कधीच एकटं पडू देणार नाहीये, हरू देणार नाहीये, असं म्हणून इकडे गायत्री इथे बोलायला लागते। आणि पुढच्या वर्षी इथे ह्या घरात गणपती होणार नाही आणि तुम्ही आता सगळे छान सूर जुळलेत तुमचे, पण ते फक्त गाण्यापुरते आहेत, घराच्या बाबतीत सगळे माझे सूर जुळलेत असं म्हणून इथे ती गायत्री सांगत असते आणि तेजसला म्हणत असते, घराच्या कागदावर पेपरवर जे काही सही आहे तुझी तू करून रिकामा हो आणि घर हे कर असं ती सांगत असते। पण ह्या दोघांचं आता तुतुमेमे चालू झालेली बघून इकडे सुमन म्हणजेच तेजसची आई थांबवायचा प्रयत्न करतात की आता उशीर झालाय तर थांबा म्हणून। तर तेजस म्हणतो असं कसं थांबा, अजून मी यांची भैरवी कुठे म्हटले, भैरवी म्हणू दे मला, ह्यांची पण भैरवी म्हणतो आणि सगळेच अंताक्षरीची पण भैरवी म्हणतो आणि तेजस इकडे गायत्रीला सडेतोड उत्तर देतो बरं का। आणि नंतर त्याच्यानंतर इथं तो भैरवी
भैरवी चालू करतो म्हणाला, हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. भैरवी म्हणायला चालू केल्यानंतर गायत्री फक्त एक लूक देऊन बघते तेजसकडे आणि इकडे निघून जाते. आणि तेजस आपली भैरवी इथे पूर्ण करत असतो, हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची दान दे गा तुझा विसरण व्हावा. नलके मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. हेची दान दे गा तुवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. या भैरवीमध्ये सगळे इथे दंग होतात आणि मग सगळे शेवटी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा इथे गजर करतात. आणि मग इथे जे काय अंताक्षरीचा खेळ चालू असतो तो इथे थांबतो आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ इथे उजाडलेली आहे प्रेक्षकांना. आणि गणपती विसर्जनाची इथे तयारी सुरू झालेली आहे. दिनेश, तेजस, सूरज, आबा सगळे मिळून इथे गणपती विसर्जनाची इथे तयारी करतायत. आणि तेवढ्यात इथे दिनेशचं लक्ष सूरजकडे जाते आणि तो सूरजशी इथे बोलायला लागतोय आणि म्हणतोय, तुझं काय ठरलं, गणपती असेपर्यंत तू दारूला स्पर्श करणार नाहीस, आरती घेतली होतीस ना तू हातात, असं तू इथे ठरवलं होतंस ना, आणि काय हे निदान गणपती जाईपर्यंत तरी थांबायचं होतंस. असं म्हणून इकडे दिनेश तोंडाचा पट्टा चालूच ठेवतोय, ओरडायलाच लागतोय. आणि मग तेवढ्यात सूरज म्हणतो, इकडे खाली वाक. आणि खाली वाकल्यानंतर हा करून असा श्वास देतो आणि म्हणतो, वास येतोय? तर नाही, वास येत नाही आहे. अरे दादा, ते काल आपण खेळलो ना अंताक्षरी, त्याचा परिणाम येतो. आणि इकडे तेजस असं हसतोय ह्या सगळ्यांकडे बघून. तर इकडे तेवढ्यात गायत्री आणि छाया दोघीजणी येत आहेत आणि काल खूपच छान अंताक्षरी झाली ना, रंगली होती ना तुमची अंताक्षरी? तर हो, सगळी म्हणतात की हो रंगली होती. दिनेश म्हणतो हो रंगली होती. आणि ही तुमच्या घरातली म्हणजे ह्या घरातली ही शेवटची अंताक्षरी असेल. पुढच्या वर्षी ह्या घरात गणपती बाप्पा येणार नाही. आता तुम्हाला असं म्हणायला लागेल, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर आहे, असं तुम्हाला म्हणता येणार नाही आहे इथे. तर इकडे तेजस लगेच उठतो आणि म्हणतो, म्हणता येणार आम्हाला, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी याच घरात येणार, असं म्हणून तो इथे सांगतो. आणि इकडे गायत्री पण म्हणते की नाही येणार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी या घरात, कारण हे घरच इथे असणार नाही आहे. आणि हा सगळा जो काही प्रकार चालला आहे त्यामुळे आबाला इथे खूप राग येतोय आणि चिडचिड होते, पण आबा इथे काही बोलू शकत नाही आहे. तेजस मात्र तिला इथे सांगतोय की गणपती पुढच्या वर्षी याच घरात येणार आणि आम्ही आता असंच म्हणणार, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी याच घरात या, अशी आम्ही आता प्रार्थना करणार असं म्हणतो. आणि इकडे तेजस बोलणं ऐकून गायत्री चिडून निघून जाते. गायत्री निघून गेली आहे, पण 2 मिनिटासाठी येऊन वातावरण खूपच घाण करून जाते. निगेटिव्हिटी परत इथे पसरली आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे टेन्शन आलं की आता नेमकं काय करायचं. तर तेजस म्हणतो की बाप्पाकडे त्या गायत्री बहिणींच्या वागण्याचा हिशोब असेलच ना, तर आत्ता तो जातोय, पण पुढच्या वर्षी येताना तो गायत्री बहिणींचा हिशोब नक्की करून येईल, असं तो इथे म्हणतो. आणि मग आबा सगळ्यांना परत चेअरअप करते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी याच घरात या, असं म्हणायचं आहे आत्ता आपण, असं म्हणून तेजस इथे सांगतो. आणि तेवढ्या तिकडे मानसी आली आणि विचारते, हे काय तुमची विसर्जनाची तयारी सुरू पण झाली, तर मी तुम्हाला काही मदत करू का? तर आभा लगेच टोमणा मारते, आम्हाला नको असलेले भाडे करू आहेत वगैरे. आणि एक सांगते की पुढच्या वर्षी गणपती या घरात होणार नाही आहेत, आणि दुसरी आम्हाला नको असताना इकडे मदत करते. तर दिनेश ओरडतो तिला आणि म्हणतो, अगं असं बोलू नकोस, तिनं खरंच खूप केलं आहे गणपती बाप्पासाठी, ती करते सगळं. आणि खुणेनं तेजस पण सांगत असतो की आबाला गप्प बस म्हणून, पण तरीसुद्धा आबा गप्प बसत नाही. आणि नंतर मी काही मदत करू का असं विचारल्यानंतर सगळी कामं झाले तसं दिनेश सांगत असतो. सूरज पाकळ्या करतोय फुलांच्या, असं म्हणून सूरजकडे बघतो. तर सूरज इकडे आपला डुलक्या काढतोय अशा. आणि सूरजला हाक मारल्यानंतर सूरज म्हणतो, मला झोप आली आहे, मी झोपतो म्हणून. मग मानसी म्हणते की मी पाकळ्या काढायला मदत करते. तर ते पाकळ्या काढायला बसते आणि पाकळ्या काढायला बसल्यानंतर ती म्हणते की मला अजून जराशी फुलं पाहिजेत, ही फुलं खूपच कमी पडतील. आणि इकडे आभाचा चेहरा बघा कसा झालाय, आबा टोंट मारतेच तिला तेवढ्यामध्ये. आणि मग तेजस पण इथे म्हणतो की फुलं पाहिजेत ना, तर तुमचं तुम्ही उठून घ्या ना, असं म्हणून तो फुलांची प्लेट तिच्याजवळ आणतो आणि टर्न घेऊन परत जातो. आणि उगीच इथे भांडल्यासारखं चालू आहे या दोघांचं. आणि ते दिनेश नंतर स्वतः तिला फुलं आणून देतो. मग दिनेश म्हणतो की हे आधी केलं असतं तर चाललं नसतं का तेजसला, असं त्यांची तुतुमय चालू आहे. या दोघांना भांडण्याचं नाटक करायचं आहे म्हणून हे सगळं चालू आहे. तर इकडे आई शिदोरी करतायत गणपती बाप्पासाठी. फोन वाजतोय, फोन उचलत नाही आहे कोण म्हणून त्या येऊन स्वतः उचलतात. आणि गीता तिकडनं बोलत असते. गीता विचारत असते गणपती
गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी झाली का? तर आई सांगतात की हो, शिदोरीच बांधते मी आता. आणि मग गीता इथे सांगते की ठरल्याप्रमाणे तेजससाठी जे काही स्थळ सांगून आले ती मुलगी आता येईल गणपतीचं दर्शन घ्यायला. मग इथे आईला लगेच टेन्शन येतं. त्या म्हणतात की म्हणजे मुलगी पहिल्यांदा घरात येते तर पाहुणचार व्यवस्थित व्हायला हवा. तर गीता इथे सांगते अहो ती आभाची मैत्रीण म्हणून येणार आहे, त्यामुळे तुम्ही पाहुणचाराचं काही टेन्शन घेऊ नका. आणि तिचं नाव गार्गी आहे असं वगैरे इथं गीता सांगते. आणि तेवढ्यामध्ये आता इकडे रांगोळी घालून झाली आभाची आणि मानसी म्हणते की मी फुलांच्या डेकोरेशनची सुरुवात नाही इकडनं बाहेर न करते. आणि मानसी अशी वळणार तेवढ्यात तिकडं गार्गीची एंट्री झाली आणि मानसीचा धक्का लागतोय. ताट फुलांचं वरती पाकळ्यांचं वरती जातं आणि ती पडणार तेवढ्या तिकडे तेजस तिला धरतो आणि इकडे मानसीसुद्धा धरते. मस्तपैकी आता त्रिकोण बघायला मिळणार आहे आपल्याला. बघूया हा त्रिकोण कुठपर्यंत जातोय प्रेमाचा आणि त्याच्यामुळे मानसी तेजसवरचं प्रेम कबूल करते का नवीनच काहीतरी घडतं इथे. तर आपल्याला ते बघत राहावं लागेल. तेजस तिला सावरतो आणि तुम्हाला लागले का विचारतो. मानसी पण विचारते तुम्हाला लागले का वगैरे. तर लागलं नाही आहे म्हणून ती सांगते. तेजस म्हणतो की तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही. पण ती म्हणते की मी तुम्हाला ओळखते. मग कसं काय? तर इकडे तुम्ही कॉलेजमध्ये टॉपर होतात त्यामुळे तुमचं नाव अजूनही घेतलं जातं. आणि कॉलेजचं नाव ऐकल्यानंतर इकडे निधीच्या डोळ्यामध्ये एक चमक आली आहे बरं का, कारण तिचं ॲडमिशन राहिलं आहे आणि NB कॉलेज का कुठलं तरी कॉलेज आहे ते चांगलं कॉलेज असल्यामुळे आता निधीला ॲडमिशन मिळेल असं तिला वाटतंय. बघूया आता पुढे काय होतंय ते. तर इकडे आबा सांगते की ही माझी मैत्रीण आहे गार्गी म्हणून. आणि तेजस म्हणतो मी तुम्हाला याआधी कधी बघितलं नाही त्यामुळं कदाचित ओळखत नसेल. आणि तुमची आणि कशी ओळख? तर कॉलेजमध्ये नाही ओळख पण क्लासमधली माझी ती मैत्रीण आहे असं म्हणून ते सांगते आभा. आणि मग ते दर्शनाला आतमध्ये जातात. दिनेश म्हणतो अरे काल बोलवायचं होतंस ना गणपतीच्या दर्शनाला, आज गणपती चाललेत. तर आभा म्हणते की गणपती अजून घरातच आहेत ना त्यामुळे ती दर्शन घेईल. आणि मग इकडे गार्गी गणपतीचं दर्शन घ्यायला आतमध्ये येते. तोपर्यंत ती आईला हाका मारते आणि लगेच आभा गार्गीची ओळख करून देते की ही गार्गी आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर गीताने सांगितलं होतं तुझ्याबद्दल असं म्हणून, तू छान दिसतेस असं म्हणून आई कौतुक करतात. आणि तेजसची भेट झाली का? तर आबा सांगते हो चांगलीच भेट झाली ते दोघांची. गार्गी आईंना नमस्कार करते आणि ते स्थळाबद्दल बोलत असतात. तर इकडे तेवढ्यामध्ये मानसी आतमध्ये येते काहीतरी करण्यासाठी. तर ती मानसी दारातनंच येते, ऐकते काहीतरी. आणि तेवढ्यात तेजसच्या आईचं लक्ष जातं आहे मानसीकडे आणि त्या जवळ येतात आणि म्हणतात तुला मी सांगणारच होते, तू काय ऐकलेस काय आधी असं विचारतात ते. आणि तुला मी सांगणारच होते. तर आता तेजससाठी स्थळं बघतोय ना तर गीताने हे स्थळ सुचवलं आहे आणि हे स्थळ चालून आलं आहे असं म्हणून इकडे मानसीला तेजसची आई सांगतात. आता मानसीला तर 2 मिनिटासाठी टेन्शन आलं आहे बरं का, कारण तिला तर तिच्या वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे ज्यामध्ये तेजस आणि तिचं लग्न व्हावं हे सगळं स्पष्ट आहे. आणि आता इथे उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो तेजस आणि गार्गी गुलुगुलू बोलत आहेत. तेजस नेहमीप्रमाणे त्याच्या स्वभावाप्रमाणे इथे चेष्टा करतो आहे आणि मानसी त्याला गुरून इथे बघतीये. आणि उद्याच्या भागामध्ये गायत्रीनं आईंकडे एक धमकीसुद्धा दिली आहे की तेजसला लवकरात लवकर घराच्या कागदपत्रांवर सही करायला लावा, दसऱ्यापर्यंत घर माझ्या नावावर झालं पाहिजे असं वगैरे ती इथं सांगते. आणि तिथे भीती पण घालते की तेजसला काहीतरी होईल याची. बघूया पुढे काय होतंय ते.